नमस्कार. बीटरूटचा पाला आणि मुळ्याचा पण पालाच, ह्या दोन्हीची मिक्स भाजी आपण आज करणार आहे. हे बघा, ही मुळ्याची, हे पाला आणि बीटरूटचा पाला असा आपण हे डंडल खालचं अजिबात घ्यायचं नाही बरं का. फक्त वरची पानं घ्यायची, मिठाच्या पाण्यात 20 मिनिटासाठी भिजवून टाकायची. मिठाच्या पाण्यातनं काढून चांगल्या पाण्यानं ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी पूर्ण तळलं की असं हे बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आपल्याला ही भाजी. हे बघा, ही अशी भाजी मी चॉप करून घेतली. आता एका भांड्यात मी तेल घेतले, तेल जरा जास्त घेतले बरं, आणि त्यात बारीक चिरून घातलेला कांदा, या 10-15 लसणाच्या कुड्या अख्ख्याच टाकल्यात. आणि ते प्रत्येक बाईटबरोबर लसणाची कुडी खाल्ली की त्याचं स्वाद काहीतरी वेगळाच येतो बरं. आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि म्हणजे हरभऱ्याची डाळ मी 2 तासासाठी भिजत टाकली होती. त्यातलं पाणी सगळं निघून काढायचं आणि हरभऱ्याची डाळ ह्या तेलात घालून चांगली मस्त फ्राय करून घ्यायची. आता ह्या डाळीचा कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण हे मिश्रण चांगलं हे तेलात शिजवून घ्यायचं आहे. शिजून झाल्यानंतर ही कट केलेली आपली बीटरूटचे पत्ते आणि मुळ्याची भाजीचे पत्ते हे सगळे यात घालून ह्याला मिठाच्या पाण्यावर शिजवायचं. त्याला एक्स्ट्रा पाणी आपण घालणार आहोत, तर ते कुठलं डाळ भिजताना टाकलेलं पाणी आहे, त्या पाण्यावरची भाजी आपण शिजवून तयार करायची. बघा केवढी झाली आपली. ही पूर्ण भांडं भरून भाजी आपण टाकली किती चांगली 1.5 वाटी भाजी होईल एवढं ते शिजून बारीक होईल. आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम, स्वास्थ्यासाठी पण छान आरोग्यवर्धक अशी ही भाजी तयार होते. बीटरूटचं पानं आपण टाकतो तर ती टाकायची नाहीत, त्याची ही अशी सुरेख भाजी करून खा. बीटरूटची पानं आणि मुळ्याची पानं ह्यात जरा तिखट जास्त घालायला लागते, म्हणजे जरा चव ही जी व्यवस्थित डेव्हलप होत्या. बघू शकता तुम्ही, ही अशी भाजी आता आपली मस्तपैकी तयार होत आहे. भाजून घेता येईल, खालीवर करून आणि प्लेट झाकायची. मग एकदम स्लो करायचा गॅस, ते मीठ टाकायचं थोडंसं आणि आता ही भाजी चांगली शिजू द्यायची. हे पाणी आपलं डाळ भिजत घातलेलं जे पाणी आहे, तेवढ्या पाण्यावर आता ही भाजी आपली शिजवून तयार होते. चवीला अप्रतिम अशी भाजी ही बनते बरं का. भाकरी, चपाती, भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. पाण्याचा स्वादच काय अलग असतो. कलरफुल अशी भाजी. आता हा खरडा आहे माझ्याकडचा लाल ठेचा. लाल ठेच्यात मी लाल मिरची, जिरे, लसणाच्या कुड्या, तीळ, मीठ घालून ठेचा करून ठेवला आहे, थोडंसं लाल तिखट. आता ही भाजी आपली तयार होत आली आहे. मी लाल तिखट टाकत आहे. एकदा ही भाजी नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असं हे पाणी एवढं आपलं सुटलेलं आहे. एवढ्या पाण्यात आपली भाजी तयार होत आहे. धन्यवाद. आता आपण ही एका प्लेटमध्ये भाजी काढत आहे. एकदा नक्कीच करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.